नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग वैतृतीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:56 ते 4:18 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:49 ते 12:37 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:18 ते 5:40 आणि यमगंड काळ दुपारी 12:13 ते 1:35 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध आणि गुरुबरोबर केंद्र करणार आहे. शुक्राबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचे राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि अष्टमातला बुध याबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर पुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे आजच्या दिवसात तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर आणि सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे खटके वगैरे होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. आजच्या दिवशी काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला गुरु आणि षष्ठातला बुध याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. शुभफलदायी सुद्धा असेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा संबंध वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला बुध गुरु आणि पंचमातला बुध याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडे खर्च जास्त होऊ शकतील मात्र काही लाभ सुद्धा मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातला गुरु आणि चतुर्थातला बुध याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील.
याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल, भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला बुध आणि भाग्यातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडा मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकेल. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील. या संदर्भात लक्ष द्या. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि अष्टमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे, जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि सप्तमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर छोटे मोठे मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला बुध आणि षष्ठातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल चांगलीच दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. कामाचा उरक दांडगा राहील. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला बुध आणि पंचमातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. कुठल्याही कामाची महत्त्वपूर्ण सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला बुध आणि चतुर्थातला गुरु याबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर आणि भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. याचप्रमाणे कुठल्याही कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं
दिनांक 24 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.